नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा PYQs लेक्चर सिरीज मध्ये आज आपण महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत ते म्हणजे मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ। लक्षात घ्या, हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण मागील 10 वर्षांच्या क्वेश्चन पेपर मध्ये सुमारे 17 ते 18 प्रश्न या टॉपिकवर आयोगाने विचारलेले आहेत। आता पहा, मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ जेव्हा आपण या ठिकाणी म्हणतो तेव्हा आपल्याला एकूण 4 धर्म सुधारणा चळवळी होत्या किंवा संघटना होत्या त्या माहिती असणं गरजेचं आहे। जसं की आपल्याला माहिती आहे, एक होतं वहाबी आंदोलन, दुसरं होतं ते म्हणजे फरियादी आंदोलन आहे, तिसरं होतं अहमदी आंदोलन आणि चौथं या ठिकाणी आहे ते म्हणजे अलीगढ आंदोलन, यासोबत देवबंद आंदोलन। हे अशा प्रकारच्या 4 ते 5 महत्त्वाच्या संघटना त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत। व याचबरोबर ऑल इंडिया मुस्लिम लीगची जी स्थापना झाली 1906 आणि त्यानंतर मग बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, व त्याचबरोबर आगा खान आणि याचबरोबर या ठिकाणी मोहम्मद इक्बाल यांच्यावर पण आयोगाने प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत। तर आपण खास करून या सेशन मध्ये मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ जी आहे त्यावर आपण या ठिकाणी काम करणार आहोत आणि 17 प्रश्न जे आयोगाने विचारले ते इथे या ठिकाणी पाहणार आहोत। तर पाहूया या प्रकारचं महत्त्वाचं सेशन आहे। आता पहा, हा एक महत्त्वाचा प्रश्न आयोगाने विचारला जो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या पेपरमध्ये या ठिकाणी होता। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022ला हा प्रश्न आहे। प्रश्न काय आहे तो या ठिकाणी पाहूया। कोणत्या मुस्लिम समाज सुधारकानं मुस्लिमांना आधुनिक शिक्षण आणि विज्ञानाचा अभ्यास करून प्रगती साधता येईल असं म्हटलं होतं? आता नीट समजून घ्या, मुस्लिमांना आधुनिक शिक्षण आणि त्याचबरोबर विज्ञान याचा अभ्यास करून प्रगती साधता येईल या प्रकारची भूमिका कोणी मांडली? तर लक्षात घ्या की भारतीय मुस्लिम जे होते हे त्या काळामध्ये एक भूमिका घेऊन चालले होते की इंग्रजांनी मुघलांचं राज्य या ठिकाणी समाप्त केलं आणि त्यांनी आपलं राज्य स्थापन करत असताना भारतीय मुस्लिमांवर विविध प्रकारची बंधनं या ठिकाणी आणली। वहाबी आंदोलन जेव्हा तुम्ही या ठिकाणी पाहता त्या वहाबी आंदोलनाची थेरी हीच होती किंवा भूमिका हीच होती की भारतामध्ये या ठिकाणी इंग्रजांनी राज्य जेव्हा स्थापन केलं तेव्हा भारत हा गुलामांचा राष्ट्र या ठिकाणी बनलेला आहे। तर इंग्रजांची सत्ता उखडून टाकून या देशामध्ये पुन्हा एकदा इस्लामिक स्टेट निर्माण करण्याची भूमिका वहाबी आंदोलनाने घेतलेली होती असं एकंदरीत दिसतं। 1857च्या विद्रोहामध्ये वहाबी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर इंग्रजांच्या विरोधामध्ये जिहाद पुकारला होता असं एकंदरीत दिसतं। मात्र 1857च्या विद्रोहानंतर कंपनी सरकार बरखास्त झालेली आहे आणि राणीच्या अधिपत्याखाली भारत या ठिकाणी गेलेला आहे। मग या संदर्भामध्ये भारतामध्ये हिंदूंमध्ये राष्ट्रवाद निर्माण या ठिकाणी होऊ लागला होता 1857च्या विद्रोहानंतर। मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय मुस्लिम जे होते हे जुन्याच पद्धतीची भूमिका घेत होते की इंग्रजांना विरोध या ठिकाणी करा, त्यांच्या शिक्षणाला विरोध करा, त्यांच्या भाषेला विरोध करा, त्यांच्या धर्माला, त्यांच्या राज्याला विरोध या ठिकाणी करा। आणि मुस्लिम लोक त्या काळामध्ये केवळ पारंपरिक शिक्षणच घेण्यावर या ठिकाणी भर देत होते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आधुनिक विचारसरणीतून तयार झालेले सर सय्यद अहमद खान आपल्याला पाहायला भेटतात की ज्यांनी मुस्लिमांना हे सांगितलं की तुम्ही पण हिंदूंप्रमाणे आता इंग्रजीचा स्वीकार या ठिकाणी करा, ब्रिटिशांच्या राज्याचा स्वीकार या ठिकाणी करा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपला समाज, मुस्लिम समाज या ठिकाणी तयार करा। हे जर आपण केलं तरच ब्रिटिशांच्या राज्यामध्ये आपला टिकाव या ठिकाणी लागेल, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि त्यासाठी या सर सय्यद अहमद खान यांनी 1863-64 दरम्यान सायंटिफिक सोसायटीची स्थापना या ठिकाणी केली। ज्या सायंटिफिक सोसायटीचा ज्याला आपण वैज्ञानिक समाज या ठिकाणी म्हणतो किंवा ट्रान्सलेशन सोसायटी पण म्हणतो किंवा विज्ञान समाज पण म्हणतो, तर त्या प्रकारे त्या विज्ञान समाजाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण मुस्लिमांनी या ठिकाणी स्वीकारावं आणि त्याचबरोबर विज्ञानाचा आधार घेऊन वैज्ञानिक समाज निर्माण करावा या प्रकारची भूमिका या ठिकाणी सर सय्यद अहमद खाननी घेतलेली आहे असं एकंदरीत दिसतं। आणि म्हणून मग या पर्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की राईट आन्सर आहे ते म्हणजे सर सय्यद अहमद खान। हे लक्षात घ्या। खान अब्दुल गफार खान हे तर सरहद गांधी यांना म्हटलं जातं, जे काँग्रेसचे अत्यंत महत्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी होते। वायव्य सरहद प्रांतामध्ये यांनी खुदाई खिदमतगार या नावाचं महत्वाचं संघटन निर्माण केलं होतं, हे लक्षात घ्या। परंतु आधुनिक शिक्षण आणि विज्ञानाचा आधार घेऊन मुस्लिमांनी प्रगती साधावी ही भूमिका सर सय्यद अहमद खानची राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। चलो, यानंतरचा क्वेश्चन जो आहे तो आपण या ठिकाणी पाहूया। आता पहा, त्यानंतर 2022च्या क्वेश्चन पेपर मध्ये हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला। काय विचारलाय तर सन 1888 साली, हे सलाई झाले हे 1888 साली सर सय्यद अहमद खान यांनी काय स्थापन केलं, स्थापन केली म्हणजे कोणती संघटना स्थापन केली अशा प्रकारचा प्रश्न आहे।
तर 1888 ला सर सय्यद अहमद खानने कोणती संघटना स्थापन केली? तर लक्षात घ्या, भारतीय देशभक्त संघ याला युनायटेड इंडियन पेट्रियाटिक असोसिएशन असं पण म्हटलं जातं. काय? युनायटेड इंडियन पेट्रियाटिक असोसिएशन, भारतीय देशभक्त संघ या प्रकारचा संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे 1888 ला. आता या संघटनेचं वैशिष्ट्य काय होतं? तर या संघटनेचं वैशिष्ट्य असं होतं की भारतामध्ये जे इंग्रजांचं राज्य आहे त्या इंग्रजांच्या राज्याला मजबूती प्रदान करणं आणि काँग्रेसपासनं भारतीय मुस्लिम या ठिकाणी दूर राहावेत व राजकीय भूमिका अद्याप घेण्याची वेळ आली नाही या प्रकारची भूमिका मुस्लिमांमध्ये रुजवणं आणि ब्रिटिशांच्या राज्याला मजबूती प्रदान करून देणं, त्यांना सहकार्य करणं, अशा महत्वाच्या उद्देशाप्रती या युनायटेड इंडियन पेट्रियाटिक असोसिएशन, ज्याला मराठीमध्ये भारतीय देशभक्त संघ म्हटलं जातं, तर याची स्थापना 1888 ला सर सय्यद अहमद खान या ठिकाणी करताना एकंदरीत दिसतं. आता पहा, 1888 लाच का बरं केली? तर याचं कारण असं होतं. पहा, 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यानंतर आपण पाहतो बघा, 1885 ला जेव्हा काँग्रेसची स्थापना होतीये तेव्हा 72 सदस्य पहिल्या बैठकीत उपस्थित होते. 72 सदस्यांपैकी केवळ 2च भारतीय मुस्लिम होते, लक्षात घ्या. बाकीचे सगळे हिंदू होते, उच्चवर्णीय हिंदू राहिलेले आहेत. आणि त्यानंतर मग काँग्रेसमध्ये मुस्लिमांची ही संख्या वाढली पाहिजे या प्रकारची भूमिका आली आणि त्यातून मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं 1887 ला एक अधिवेशन भरवलं काँग्रेसचं, जे मद्रासमध्ये भरलं. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी या ठिकाणी राहिले. या बद्रुद्दीन तय्यबजी यांनी या अधिवेशनामध्ये भारतीय मुस्लिमांना अपील केलं की तुम्ही काँग्रेसमध्ये या ठिकाणी सहभागी व्हा, काँग्रेस तुमच्या या ठिकाणी सर्व समस्या हल करतील. आणि म्हणून काँग्रेसला विरोध करायचा आहे आणि भारतीय मुस्लिमांना काँग्रेसपासून दूर ठेवायचं आहे आणि इंग्रजी राज्याला मदत करायची, जेणेकरून इंग्रज लोक या ठिकाणी भारतीय मुस्लिमांना त्यांच्या प्रशासनात सहभागी करून घेईल, या उद्देशाप्रती युनायटेड पेट्रियाटिक असोसिएशन, भारतीय देशभक्त संघ स्थापन केला. आणि या संघाच्या माध्यमातून भूमिका अशी मांडली की भारतातले जे मुस्लिम आहेत ते जगाच्या पाठीवर राणीचं जेवढे पण काही निस्सिम भक्त असतील त्यापैकी सर्वात जास्त एकनिष्ठ आणि निष्ठावान भक्त आहेत भारतीय मुस्लिम. या प्रकारची भूमिका भारतीय देशभक्त संघाच्या माध्यमातून सर सय्यद अहमद खान घेताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता पहा, इथं दुसरं एक नाव आहे ते म्हणजे मुस्लिम शैक्षणिक परिषद, ज्याला आपण ऑल इंडिया मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स म्हणतो. मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स स्थापन कधी झाली? तर 1886 ला स्थापन झाली आहे, लक्षात घ्या. आणि या कॉन्फरन्सचा मुख्य उद्देश काय होता? या कॉन्फरन्सचा मुख्य उद्देश होता की भारतीय मुस्लिमांना काँग्रेसपासून दूर करणं आणि काँग्रेसला एक पर्याय देणं, काँग्रेसपासून दूर ठेवणं आणि काँग्रेसला एक पर्याय निर्माण करणं. आणि म्हणून मग मुस्लिम एज्युकेशनल कॉन्फरन्सची स्थापना करण्यात आलेली आहे 1886 ला. ती पण सर सय्यद अहमद खानने केली. मोहम्मदन डिफेन्स असोसिएशन आहे बघा, मोहम्मदन डिफेन्स असोसिएशन ऑफ अप्पर इंडिया, या प्रकारचं एक महत्वाचं संघटन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, जे सर सय्यद अहमद खान 1893 ला या ठिकाणी स्थापन करतायत असं एकंदरीत दिसतं. आणि मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज आपल्या सर्वांना माहिती आहे की 1875 ला या प्रकारे मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज, ज्याला आपण अलीगड स्कूल म्हणतो, तर त्या अलीगड महाविद्यालय 1875 ला स्थापन झालं. आयोगाने विचारलं 1888 ला काय? तर त्याचं उत्तर आहे भारतीय देशभक्त संघ. हा मुद्दा लक्षात घ्या. चलो, यानंतरचा पुढचा मुद्दा आहे काय पहा. आता बघा, 2020 चा क्वेश्चन, याच्या आधी 2022 चा पाहिला, आता 20 ला काय प्रश्न आला बघा. म्हणजे बघा, इतिहास या विषयामध्ये सिलेबस जर व्यवस्थित केला तर तुम्हाला खूप सारे प्रश्न सॉल्व्ह करता येईल. याचं कारण असं आहे, बरेचसे प्रश्न रिपीट झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता पहा, इथं काय काय म्हणलेलं आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा क्वेश्चन पेपर आहे, त्यामध्ये म्हणलेलं आहे जोड्या जुळवा. मोहम्मदन डिफेन्स असोसिएशन ऑफ अप्पर इंडिया, आता सांगितलं मी तुम्हाला की त्याची स्थापना 1893 ला या ठिकाणी झालेली आहे. ठीक आहे. पुढचा पहा, इंडियन पेट्रियाटिक असोसिएशन, याची स्थापना कधी झालेली आहे? तर 1888 साली या ठिकाणी झालेली आहे. यावरून मुस्लिम शैक्षणिक परिषद, वास्तविकता इथं 1885 म्हटलेलं आहे, परंतु 1885 ला नाही, तर ते 1886 ला आहे. मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स 1886 ला आहे आणि मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज जर आपण पाहिलं तर ते 1875 ला आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर समोरासमोरच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि म्हणून मग यामध्ये दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 हे याचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसतं. या प्रकारचे
हे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे बघा, सर सय्यद अहमद खान खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी स्थापन केलेल्या संघटना, त्या संघटनांचा उद्देश आणि त्यांची भूमिका या सर्व घटकांवर आपल्याला प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. चलो, यानंतरचा क्वेश्चन जो आहे तो आपण इथं पाहूया. आता पहा, प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो आपण इथे या ठिकाणी पाहूया, जो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. 2019चा क्वेश्चन पेपर आहे. आता पहा काय प्रश्न विचारला आहे. प्रश्न विचारलाय, महत्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे उर्दूमध्ये भाषांतर करण्यासाठी, इंग्रजी पुस्तकांचे उर्दूमध्ये भाषांतर करण्यासाठी सय्यद अहमद खान यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर खूप इम्पॉर्टंट आहे. पहा, त्याचं उत्तर काय आहे, तर सायंटिफिक सोसायटी. लक्षात घ्या. तर सायंटिफिक सोसायटी नावाचं एक संघटन सन 1864 साली स्थापन करण्यात आलं. 1864 साली सर सय्यद अहमद खान हे संघटन स्थापन केलं आणि या संघटनेचा मुख्य उद्देश असा होता की जे भारतीय जे इंग्रजी ग्रंथ आहेत, खास करून महत्वाचे ग्रंथ जसं की कायद्यावर आधारित असणारे ग्रंथ, प्रशासन व्यवस्था कशी चालणार आहे त्याचा जो ढाचा होता त्या संदर्भातील ग्रंथ, काही ब्रिटिशांच्या जे विद्वान लोकांनी लिहिले जसं की राईट्स ऑफ मॅन, थॉमस पेनचं वगैरे वगैरे, तर यासारखी जी काही महत्वाची ग्रंथ आहेत इंग्रजी ग्रंथ, त्याचं उर्दूमध्ये भाषांतर करण्यासाठी या प्रकारच्या सायंटिफिक सोसायटीची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. साहजिकच इंग्रजीमध्ये का बरं इंग्रजीतलं या ठिकाणी उर्दूमध्ये का भाषांतरित करायचे, तर याचं कारण असं होतं की पाहायला असं भेटतं की इंग्रजी त्यावेळेस मुस्लिमांना फारशी येत नव्हती, मग उर्दूवर त्यांची पकड होती आणि म्हणून ज्या भारतीय मुस्लिमांना इंग्रजी येत नाही अशा विद्यार्थ्यांना, अशा या ठिकाणी लोकांना इंग्रजी ग्रंथांचं उर्दूमध्ये भाषांतर करण्याची संधी या ठिकाणी मिळावी किंवा ते उर्दूमध्ये भाषांतरित पुस्तकं तरी वाचावी, या उद्देशानं त्यांनी या ठिकाणी या प्रकारचं सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. आणि म्हणून मग या सायंटिफिक सोसायटीचे 2 उद्देश लक्षात घ्या. एक म्हणजे विज्ञानावर आधारित समाज निर्माण करणं, वैज्ञानिक समाज निर्माण करणं एक, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या ठिकाणी यामध्ये भाषांतर या ठिकाणी करणं होतं. काय, तर भाषांतर म्हणजे इंग्रजी ग्रंथांचं उर्दूमध्ये भाषांतर करणं. आणि म्हणून भाषांतर करत असल्यामुळे याला ट्रान्सलेशन सोसायटी असं पण म्हणलं जातं. काय म्हणतोय, ट्रान्सलेशन सोसायटी पण म्हणलं जातं, कारण इंग्रजी ग्रंथांचं उर्दूमध्ये भाषांतर केलं जात होतं म्हणून ट्रान्सलेशन सोसायटी असं म्हटलं गेलं. तर सायंटिफिक सोसायटी, विज्ञान समाज किंवा ट्रान्सलेशन सोसायटी एकाच संघटनेची 3 नावं आहेत आणि जी सर सय्यद अहमद खाननी 1864 साली स्थापन केलेली संघटना आहे. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, समजलं. चलो, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो आता आपण पाहूया. आता पहा, हा प्रश्न आपण पाहतोय राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019चा क्वेश्चन आहे. इथं म्हटलेलं आहे, पुढील वाक्यात कोणाचं वर्णन केलेलं आहे, पुढील वाक्यात कोणाचं वर्णन केलेलं आहे असं विचारलेलं आहे. पहा वाक्य काय काय आहे की ते दादू मिया म्हणून ओळखले जात होते. दादू मिया म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या संघटनेचं कौशल्य होतं. त्यांच्या मुख्यालय बहादूरपूर या ठिकाणी होते. बहादूरपूर हे त्यांचं मुख्यालय या ठिकाणी आहे. आणि जुलै 1870 मध्ये त्यांना अटक केलं आणि अलीपूरच्या तुरुंगामध्ये त्यांना या ठिकाणी डांबलं. आणि 24 सप्टेंबर सन 1860 रोजी बहादूरपूर येथे त्यांचं ते मरण पावले किंवा त्यांचं निधन या ठिकाणी झालं. आता दादू मिया जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या, एक महत्वाचं आंदोलन होतं ज्याचं नाव होतं फरियादी आंदोलन. काय नाव आहे, फरियादी आंदोलन. लक्षात घ्या, मिनिट समजून सांगतो तुम्हाला. फरियादी आंदोलन नावाची किंवा फरियादी चळवळ या नावाची एक महत्वाची संघटना या ठिकाणी होती, जी फरीदपूर या भागामध्ये होती, बंगाल प्रांतातल्या, आणि म्हणून मग त्याला फरियादी असं या ठिकाणी म्हटलं गेलं. आता हे संघटन जे आहे हाजी शरीयतुल्लाह यांनी सुरू केलं 1838 ला. काय नाव आहे, हाजी शरीयतुल्लाह. आणि त्या हाजी शरीयतुल्लाहचं 1840 ला निधन झालं आणि त्यामुळं त्या हाजी शरीयतुल्लाहचा मुलगा जो आहे त्याचं नाव आहे दादू मिया. तर त्या दादू मियानं या फरियादी आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि तो दादू मिया 1857 ला बंडामध्ये सहभागी होतो आणि त्यानंतर इंग्रज त्याला अटक करतात अलीपूरला. तर आता दादू मियाचं खरं नाव काय आहे असा हा तसा पाहिला तर प्रश्न या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या, दादू मिया म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो मोहम्मद मुशीन याला या ठिकाणी ओळखलं जातं. म्हणजे दादू मियाचं पूर्वीचं नाव होतं मोहम्मद मुशीन आणि नंतर त्याला दादू मिया अशी ओळख या ठिकाणी मिळालेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ते हाजी शरीयतुल्लाह यांनी फरियादी आंदोलन उभारलं आणि त्यानंतर त्यांचा मुलगा जो आहे दादू मिया म्हणजेच मोहम्मद मुशीन यांनी ती चळवळ या ठिकाणी पुढे चालवलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या.
मग इथं सय्यद अहमद म्हणजे सय्यद अहमद खान आहे, त्यांचा संबंध आहे. आणि मीर नासिर अली, तर हे खूप इम्पॉर्टंट पहा. आता मीर नासिर अलीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. मीर नासिर अली म्हणजे कोण आहे? तर लक्षात घ्या, तितुमीर जो आहे ना, तो त्या तितुमीरचं एक आंदोलन होतं. तितुमीर हे नाव लक्षात ठेवायचं. तितुमीरचं खरं नाव हे या ठिकाणी मीर नासिर अली आहे. आता कोण आहे तितुमीर? तर लक्षात घ्या, वहाबी आंदोलन जर आपण पाहिलं तर सय्यद अहमद बरेलवी यांनी हे वहाबी आंदोलन सुरू केलं. त्या वहाबी आंदोलनाचं मुख्यालय एक होतं सिथाना आणि दुसरं त्यानंतर पडलं पटना. तर लक्षात घ्या, बंगाल प्रांतामध्ये ज्यांनी वहाबी आंदोलन या ठिकाणी चालवलं त्या व्यक्तीचं नाव होतं तितुमीर. हा तितुमीर सय्यद अहमद बरेलवीशी प्रेरित झालेला होता आणि त्या तितुमीरनं बंगालमधल्या मुस्लिम शेतकऱ्यांचं संघटन उभं केलं आणि जे हिंदू जमीनदार मुस्लिम शेतकऱ्यांचं शोषण करत आहेत त्यांच्या विरोधामध्ये त्यानं आंदोलन उभारलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. तर या तितुमीरचं नाव आहे मीर नासिर अली. एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल की या तितुमीरने कोणत्या एका हिंदू जमीनदाराची निगृत हत्या या ठिकाणी केली. तर त्या हिंदू जमीनदाराचं नाव होतं कृष्णदेवराय. नाव नीट लक्षात घ्या की कृष्णदेवराय नावाचा एक हिंदू जमीनदार होता, त्याची हत्या केली आणि तिथं जमीनदारांवर दहशत माजवण्याचं काम तितुमीरनं केलं. तितुमीरच्या संघटनेचे एक वैशिष्ट्य होतं की त्याचं वैशिष्ट्य असं होतं, हा जंगलामध्ये राहत होता. जंगलामध्ये नारकार बेलिया हे याचं काय होतं, मुख्यालय होता. नारकार बेलिया या ठिकाणी त्याने स्वतःचा बांबूचा किल्ला देखील बनवला होता. लक्षात घ्या, बांबूचा किल्ला त्यांनी बनवला होता आणि त्या किल्ल्यामध्ये तो राहायचा. आणि याचं वैशिष्ट्य असं होतं, त्या भागातले सगळे मुस्लिम किंवा याचे जे कार्यकर्ते होते हे दाढी या ठिकाणी ठेवण्याचं काम करायचे. आणि म्हणून मग जे जे कोण दाढीवाला त्या भागामध्ये दिसल तेव्हा इंग्रज त्या व्यक्तीला पकडत होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. या तितुमीरचं बंड मोडलं ते विल्यम बेंटिंगनं साधारणतः 1832 साली त्या विल्यम बेंटिंगनं नारकर बेलियावर हल्ला केला. तो संपूर्ण किल्लाच त्यांनी या ठिकाणी आग लावून जाळून टाकला आणि त्यामध्ये त्या ठिकाणी तितुमीरचं निधन झालेलं आहे असं एकंदरीत दिसतं. या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं तितुमीरची एक चळवळ होती जी गरीब शेतकऱ्यांची चळवळ होती, जी जमीनदारांच्या विरोधामध्ये या ठिकाणी काम करत होती. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जेव्हा बांगलादेशची स्वतंत्र निर्मिती झाली, म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यात जेव्हा संघर्ष झाला आणि पूर्व पाकिस्तानने स्वतःला वेगळं करण्याची भूमिका घेतली पश्चिम पाकिस्तानापासून, तेव्हा यांचा नायक जो होता, म्हणजे त्यांचा आदर्श नायक जो होता तो तितुमीर होता. लक्षात घ्या. तर तितुमीरने ज्या पद्धतीने गरीब शेतकऱ्यांना जमीनदारांच्या तावडीतून सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न केले, तर त्याचा आदर्श घेऊन बांगलादेशनं किंवा पूर्व पाकिस्ताननी पश्चिम पाकिस्तानच्या जाचातून दूर मुक्त करण्यासाठी या तितुमीरला आपला नेता म्हणून किंवा त्याचा आदर्श म्हणून समोर ठेवलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. तर तितुमीरची चळवळ खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. चलो, त्यानंतरचा क्वेश्चन काय आहे तो आपण पाहूया. पहा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 म्हणजे बघा 2019ला 3 ते 4 प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर या ठिकाणी पाहायला मिळतात. पहा, आता काय म्हटलेलं आहे, विजोड व्यक्ती ओळखा. म्हणजे साहजिकच बघा, लहानपणी आपल्याला पण असे क्वेश्चन येत होते, गटात न बसणारा शब्द ओळखा, है की नाही. जसं की आपण पाहतो गटात न बसणारा शब्द, मग त्याच्यामध्ये समजा गाय आली, त्याच्यामध्ये शेळी या ठिकाणी आली, त्याचबरोबर त्याच्यामध्ये आणखीन समजा वाघीण या ठिकाणी आली आणि मध्येच कुत्रा या ठिकाणी टाकला, है की नाही. तर मग काय होतंय की मग याच्यामध्ये लक्षात येतं, मग कुत्रा हा जो मेल आहे, बाकीचं सगळं काय आहे, फिमेल आहे. गाय फिमेल आहे, शेळी फिमेल आहे, वाघीण जर आपण पाहिलं ती फिमेल आहे. सगळेजण काय करतायत, तर हे फिमेल आहे आणि कुत्रा काय आहे, मेल आहे. तर म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की यातनं कुत्राला बाहेर या ठिकाणी ठेवायचं. सेम त्याच प्रकारे पाहायला भेटतो विजोड शब्द ओळखा म्हणजे 3 जे लोक आहेत ते एकमेकांच्या कामाला पूरक आहे किंवा त्यांचा काहीतरी असे कनेक्शन या ठिकाणी आहे, एकच फक्त त्यामध्ये आहे जो त्या कनेक्शनच्या बाहेरचा आहे, तर त्याला म्हटलं जातं विजोड शब्द. मग आता इथं पाहायला भेटतं नवाब सय्यद मोहम्मद, नवाब मोहसिन उलमुल, अब्बास एस तय्यबजी आणि जस्टिस तय्यबजी. आता लक्षात घ्या, इथं काय कळतं आपल्याला, नवाब सय्यद मोहम्मद जर आपण पाहिलं तर हे 1913ला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन कराचीमध्ये या ठिकाणी झालं, तेव्हा त्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष हे नवाब सय्यद मोहम्मद होते, लक्षात घ्या. अब्बास तय्यबजी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या, हे अब्बास तय्यबजी आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की यांचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे.
जसं की आपण पाहतो बघा, जालियनवाला बाग हत्याकांड या ठिकाणी घडलं आणि त्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी जी एक समिती नियुक्ती झाली, तर त्या समितीचे अध्यक्ष चेअरपर्सन हे अब्बास तय्यबजी हे या ठिकाणी होते. लक्षात घ्या, जे न्यायाधीश या ठिकाणी होते. तर लक्षात येतं आपल्याला जालियनवाला बाग जे आहे, तर या जालियनवाला बागच्या चौकशी समितीचे हे या ठिकाणी इथं अध्यक्ष राहिलेले आहेत जस्टिस तय्यबजी, म्हणजे आपण पाहू शकतो बद्रुद्दीन तय्यबजी जे आहे. तर बद्रुद्दीन तय्यबजी आपल्या सर्वांना माहिती आहे 1887 साली जेव्हा मद्रासमध्ये काँग्रेस अधिवेशन झालं, तर त्या अधिवेशनाशी अध्यक्ष हे जस्टिस तय्यबजी म्हणजे बद्रुद्दीन तय्यबजी होते. आता बघा, इथं राहतो फक्त नवाब मोहसिन उल मुल्क. आता नवाब मोहसिन उल मुल्क कोण आहे? तर यांचं नाव कधी ऐकलंय का? तर हो, ऐकलेलं आहे. हे कोण आहे? तर ऑल इंडिया मुस्लिम लीग जे आहे, तर त्या ऑल इंडिया मुस्लिम लीगचे या ठिकाणी वन ऑफ द फाउंडर मेंबर आहे. मोहसिन उल मुल्क, वकार उल मुल्क आणि सलीमुल्ला, तीन नाव लक्षात ठेवायचं आहे. मोहसिन उल मुल्क, वकार उल मुल्क आणि सलीमुल्ला, या तीन लोक जे आहेत, हे तीन लोक त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली. मग आपल्याला दिसून येतं की दोघ जण काँग्रेसचे अध्यक्ष आणि एक जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीचा अध्यक्ष आहे. साहजिकच आपल्याला पाहायला भेटतं की हे जे तीन कार्यकर्ते आहेत, यांचं कनेक्शन या ठिकाणी कोणाशी लागतं? तर काँग्रेसशी लागतं आहे. लक्षात घ्या, काँग्रेसशी संबंधित, राष्ट्रीय चळवळीशी संबंधित हे तिघ जण आहे. मोहसिन उल मुल्क मात्र या ठिकाणी मुस्लिम लीगशी संबंधित आहे. आणि म्हणून मग जर आपण पाहिलं तर या प्रश्नाचं राईट आन्सर काय? तर नवाब मोहसिन उल मुल्क हे या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, तर या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी हँडल करता आले पाहिजेत मित्रांनो. लक्षात घ्या, या प्रकारे हा बिजोड शब्द 2019च्या क्वेश्चन पेपर मधला. चलो, त्यानंतर आता आपण पाहूया महत्वाचा या ठिकाणी प्रश्न, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019. बघा, 19 संपत नाही अजून, किती प्रश्न? 6-7 प्रश्न कमान आले असावेत. तर पहा, ऑल इंडिया कॉन्फेडरन्सी ही संस्था कोणी स्थापन केली? ऑल इंडिया कॉन्फेडरन्सी ही संस्था कोणी स्थापन केली, असा प्रश्न या ठिकाणी आहे. तर पहा, ही संघटना स्थापन कधी झाली आहे? तर सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा आहे, ऑक्टोबर सन 1906 ला स्थापन झालेली आहे. आता या संदर्भातील संदर्भ जर पाहायचं झालं तर तुम्हाला यदी फडक्यांची पुस्तकं पाहावी लागतील, तुम्हाला कथा स्वातंत्र्यासारखं पुस्तक या ठिकाणी पाहावं लागेल, स्पेक्ट्रम सारखं पुस्तक या ठिकाणी पाहावं लागेल. याच्यामध्ये याचा संदर्भ या ठिकाणी मिळतो. परंतु इथं लक्षात घ्या की ही संघटना स्थापन झाली, त्याचा उद्देश काय होता ते आपण थोडंसं समजून घेऊया. बघा, ऑगस्ट 1906 ला अरुंडेल समितीचा रिपोर्ट आला. एटी अरुंडेल नावाची एक समिती लॉर्ड कर्झननं 1899 ला गठीत केली होती. हिचा मुख्य उद्देश भारताला राजकीय सुविधा किंवा राजकीय हक्क अधिकार देणं असा या ठिकाणी होता. या अरुंडेल समितीचा अहवाल हा ऑगस्ट 1906 ला प्रसिद्ध झाला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे पहिल्यांदाच भूमिका अशी व्यक्त केली की भारतीय मुस्लिमांचं भारतीय राजकारणातलं जे महत्व आहे ते लक्षात घेऊन त्यांना हिंदूंहून स्वतंत्र मतदारसंघ या ठिकाणी दिला पाहिजे, या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली गेली. भारतीय मुस्लिमांना हिंदूंपेक्षा विशेष सवलती या ठिकाणी असल्या पाहिजे. का बरं? कारण त्यांचं राजकारणातलं विशेष महत्व लक्षात घेतलं. या प्रकारची भूमिका सर्वात पहिल्यांदा घेतली ती म्हणजे एटी अरुंडेल समितीनं. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची भूमिका सर्वात पहिल्यांदा एटी अरुंडेल समितीने घेतली. पहा, हे झाल्यानंतर ऑगस्टमध्ये झाल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये आगा खान जे होते, त्या आगा खानच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ त्यावेळेसचे जे व्हॉइसरॉय होते लॉर्ड मिंटो, तर त्या लॉर्ड मिंटोला भेटायला गेले. ते कुठे गेले? तर साधारणतः शिमलामध्ये या ठिकाणी गेले. तर सिमला जे आहे तर तिथं एक महत्वाची बैठक झाली, जिला इतिहासामध्ये सिमला बैठक असं या ठिकाणी म्हणतात. आणि ही बैठक जी आहे ती सप्टेंबरमध्ये सन 1906 ला या ठिकाणी झाली. आगा खान हे याचे प्रमुख होते. आगा खाननी 31 कार्यकर्ते आपल्या सोबत घेऊन गेले होते आणि सिमला बैठकीमध्ये लॉर्ड मिंटोची भेट घेतली आणि भूमिका अशी मांडली की एटी अरुंडेल समितीनं जो अहवाल दिलेला आहे तो तुम्ही या ठिकाणी अंमलात या ठिकाणी आणा आणि भारतीय मुस्लिमांना देखील स्वतंत्र मतदारसंघ या ठिकाणी द्या, त्यांना हिंदूंहून वेगळं असं स्वराज्याचे अधिकार दिले पाहिजे, या प्रकारची भूमिका आगा खाननी मांडली. आता झालं काय नीट समजून घ्या की त्यावेळेस लॉर्ड मिंटो होता व्हॉइसरॉय, त्यानं भूमिका अशी मांडली की ठीक आहे, एटी अरुंडेल समिती आपण ती अंमलामध्ये आणू, परंतु भारतीय मुस्लिमांचा असा एक राजकीय पक्ष आहे का की जो पक्ष या प्रकारची भूमिका घेईल आणि मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या माध्यमातून मुस्लिमांना अभिप्रेत असणारे लोकप्रतिनिधी इथे निवडून देईल? तर त्यावेळेस
भारतीय मुस्लिमांमध्ये असा कोणताही या ठिकाणी राजकीय पक्ष अस्तित्वात नव्हता जो केवळ मुस्लिमांचा हितसंबंध या ठिकाणी जोपासेल. काँग्रेस सारखा पक्ष होता, त्यामध्ये मुस्लिम लोक होते, परंतु त्या काळामध्ये सर सय्यद अहमद खाननीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला केवळ हिंदूंचा राजकीय पक्ष म्हणून संबोधलेलं होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे काँग्रेस हा हिंदूंचं प्रतिनिधित्व करते अशा प्रकारची त्यावेळेची भूमिका होती. मग मुस्लिमांचा स्वतंत्र राजकीय पक्ष असावा यासाठी आगा खान यांनी विशेष प्रयत्न केल्याचं दिसतं. आणि त्या प्रयत्नातनं पाहायला असं भेटतं, सलीमुल्लाह जे होते बंगालचे, खास करून ढाका जो प्रांत आहे त्या ढाक्याचे नवाब होते सलीमुल्लाह. आणि या सलीमुल्लाह यांनी ऑक्टोबर 1906 मुस्लिम ऑल इंडिया कॉन्फिडरन्सीची स्थापना केलेली आहे. आणि लक्षात घ्या, या ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फिडरन्सीच्या माध्यमातून पाहायला भेटतं, देशभरातील भारतीय मुस्लिम जे आहे, देशभरातील भारतीय मुस्लिम जे आहे, तर त्या भारतीय मुस्लिमांना त्यांनी पत्र पाठवलं आणि सांगितलं की तुम्हा सर्वांना ढाक्यामध्ये यायचं आहे. साहजिकच त्या काळामध्ये जे काही नवाब लोक होते किंवा जे काही बुद्धिजीवी लोक होते, तर अशा सर्व भारतीय मुस्लिमांना या ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फिडरन्सीच्या माध्यमातून पत्र पाठवण्यात आलं. आणि हे सगळे लोक जे आहे हे 1906 कधी, तर डिसेंबर 1906 ऑल इंडिया मुस्लिम मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स, लक्षात घ्या काय, ऑल इंडिया मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्सच्या बैठकीला उपस्थित राहिले. आणि त्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर त्या बैठकीचा 20वा वर्धापन दिन होता. त्यानंतर मग 30 डिसेंबर 1906 या प्रकारची ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे, हे लक्षात घ्या. तर हे लक्षात घ्या, तर ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फिडरन्सीची स्थापना करणारे कोण आहेत, तर इथं नवाब सलीमुल्लाह हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. सर सय्यद अहमद खान यांचा संबंधच नाही, कारण सन 1898 यांचं निधन झालेलं आहे, लक्षात घ्या. कवी इक्बाल हे नंतर आलेले आहेत, ठीक आहे, अजीमुल्ला. या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की या मुस्लिम कॉन्फिडरन्सची स्थापना 1906 झाली आणि त्याचे संस्थापक होते नवाब सलीमुल्लाह. आणि याचा उपयोग भारतामध्ये मुस्लिमांचा स्वतंत्र राजकीय पक्ष निर्माण करण्यासाठी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं, ठीक आहे. तर या प्रकारचा हा प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन. चलो आता बघा, लगेच आपल्याला पाहायला भेटतो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017चा एक क्वेश्चन आहे. आता यामध्ये एक प्रश्न विचारला गेला, त्यावेळेच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे 2017ला ज्यांनी पेपर दिला त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न जमला नव्हता, लक्षात घ्या. सोपा प्रश्न होता, विचारलं होतं ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण. आता सर्वांना माहिती होतं की हो, मुस्लिम लीगची स्थापना जी आहे 30 डिसेंबर 1906 झाली, हे सर्वांना माहिती होतं, लक्षात घ्या. परंतु त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते हे माहित नव्हतं. बऱ्याचशा लोकांनी बॅरिस्टर जिना असं नाव दिलं. सर सय्यद अहमद खानचं तर निधन सन 1898 झालं, परंतु ज्यांना त्यांचं निधनाची डेट माहीत नव्हती त्यांनी सांगितलं ते होते आगा खान आणि सलीमुल्लाह. या प्रकारे आपण पाहू शकतो की ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे आगा खान. आगा खान हे पहिले अध्यक्ष होते. आता आगा खानला का केलं गेलं याचं कारण होतं मुस्लिमांमध्ये फूट पडू नये. कारण आगा खान 31 शिष्टमंडळातील लोकांना घेऊन किंवा एकूण 31 मुस्लिमांचं एक शिष्टमंडळ घेऊन ते सिमलामध्ये गेले आणि तिथं त्यांनी व्हॉइसरॉयशी डायलॉग केला होता. आणि त्यानंतर मुस्लिम कॉन्फिडरन्सच्या माध्यमातून ते देखील या ऑल इंडिया मोहम्मद एज्युकेशनल कॉन्फरन्सला उपस्थित राहिले होते. आणि त्यामुळं जर का आगा खान सारख्या व्यक्तीला जर आपण या ऑल इंडिया मुस्लिम लीग या पक्षाचे अध्यक्ष केले नाही तर हे स्वतःचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढतील अशी भीती त्या काळात होती. आणि म्हणून मग नवाब सलीमुल्लाह, मोहसिन उल मुल्क आणि वकार उल मुल्क यांनी जरी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली असली तरी ज्यामध्ये राजकीय पक्षाची भूमिका घेणारे आघाडीवर होते ते म्हणजे आगा खान. आणि म्हणून मग त्या आगा खानलाच पहिले अध्यक्ष मुस्लिम लीगचे बनवण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर पहिले मुस्लिम लीगचे अध्यक्ष आगा खान आहेत, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. बॅरिस्टर जिना जर पाहिलं तर बॅरिस्टर जिना खूप उशिरा 1940च्या दशकामध्ये बनले. वास्तविक तर जिनांबद्दल जर सांगायचं झालं ना तर लक्षात घ्या 1906 यांनी पहिल्यांदा काँग्रेस जॉईन केली आणि त्यानंतर 1913 हे मुस्लिम लीगचे सदस्य बनलेले आहेत. 1906 पहिल्यांदा जिना काँग्रेसमध्ये या ठिकाणी सहभागी होतात आणि नंतर 1913 त्यांनी या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम लीगचे सदस्यत्व स्वीकारलं आणि मग पुढे 1940च्या दशकामध्ये ते मुस्लिम लीगचे प्रवक्ते बनलेले आहेत असं एकंदरीत दिसतं. तर या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं हा प्रश्न. चलो 2017लाच एक प्रश्न या संदर्भामध्ये विचारला गेला. प्रश्न काय होता, बिजोड व्यक्ती ओळखा.
विजोड व्यक्ती ओळखा. जेव्हा मुस्लिमांची नावं या ठिकाणी येतात लक्षात घ्या, तेव्हा हे लक्षात ठेवायचं की काँग्रेसला सपोर्ट करणारे आणि काँग्रेसला विरोध करणारे कोण आहेत, त्याच्यावर प्रश्न बऱ्यापैकी असतो. आता बघा, ARM सयानी, मीर मुशरफ हुसेन, हमीद अली खान आणि सर सय्यद अहमद खान. राईट आन्सर काय? सर सय्यद अहमद खान. कारण जर आपण पाहिलं तर सर सय्यद अहमद खान हे एकमेव या ग्रुपमध्ये आहे की जे भारतीय काँग्रेसला विरोध करताना दिसतात. आणि बाकीचे लोक जे आहे ARM सयानी, रहीमतुल्ला सयामी, हे लक्षात घ्या. ARM सयामी म्हणजे रहीमतुल्ला, लक्षात घ्या. आता रहीमतुल्ला सयानीचा काय विषय बरं? रहीमतुल्ला सयानी जे आहे तर हे ती व्यक्ती सयानी, तर ही ती व्यक्ती आहे की जी काँग्रेसच्या पहिल्या बैठकीला उपस्थित होती. लक्षात घ्या, मी जे म्हंटलो तुम्हाला की एकूण 72 सदस्य पहिल्या बैठकीला होते आणि त्यातले 2च सदस्य मुस्लिम होते. त्यातले एक आहे ते म्हणजे रहीमतुल्ला सयानी. रहीमतुल्ला सयानी जर आपण पाहिलं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पण होते. 1896 दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष देखील रहीमतुल्ला सयानी राहिल्याचं एकंदर दिसतं. तर काँग्रेसशी संबंधित ही बाकीची नावं, मात्र सय्यद अहमद खान यांनी काँग्रेसला विरोध या ठिकाणी केल्याचं एकंदर दिसतं. या प्रकारे गटक न बसणारा शब्द अशा स्टाईलनं, या पद्धतीनं तुम्हाला ओळखता आला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016चा पेपर आहे, पहा. आता इथं प्रश्न एक विचारला गेला, देवबंद चळवळीवर विचारला. देवबंद आंदोलन आपल्या सर्वांना माहिती असावी की देवबंद आंदोलन एक महत्वाचं संघटन या ठिकाणी होतं. वनत्वी यांनी हे संघटन स्थापन केलं होतं. वनत्वी यांनी हे संघटन स्थापन केलं, देवबंद आंदोलन. आता याचं काय भूमिका आहे ते नीट समजून घ्या. देवबंद चळवळीनं 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली? आता पहा, देवबंद आंदोलन जर आपण पाहतो तर हे असं आंदोलन होतं जे इंग्रजांच्या विरोधामध्ये होता. हे असं आंदोलन होतं की ज्यांनी इंग्रजांच्या आधुनिक शिक्षणाला विरोध या ठिकाणी केला होता. या देवबंद आंदोलनानं सहारनपूरचा जो भाग आहे, सहारनपूर हे नाव लक्षात ठेवायचं. सहारनपूर जे आहे तर त्या सहारनपूरमध्ये या देवबंद आंदोलनानं एक विद्यालय सुरू केलं होतं, ज्यामध्ये सर्व मान्य धार्मिक नेता निर्माण करण्याची भूमिका या ठिकाणी मांडली होती की मुस्लिमांचा एक असा धार्मिक नेता निर्माण करायचा. यासाठी एक तर मदरसा, ते धार्मिक विद्यालय ते सहारनपूरमध्ये निर्माण केलं होतं असं दिसतं. आणि यामध्ये मुस्लिमांना त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार शिक्षण दिलं जायचं. देवबंद आंदोलनाने भूमिका घेतली की इंग्रजी शिक्षणाला तुम्ही शिक्षण स्वीकारू नका आणि इंग्रजी राज्य देखील तुम्हाला स्वीकारायचं नाही. इंग्रजी राज्या विरोधात त्यांनी जिहाद या ठिकाणी पुकारण्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. 1866 दरम्यान, 1860-66 दरम्यान देवबंद आंदोलन वनत्वीच्या माध्यमातून उभं करण्यात आलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. या देवबंद आंदोलनाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे आंदोलन राष्ट्रीय काँग्रेसच्या सोबत शेवटपर्यंत राहिलं आणि विशेष म्हणजे राष्ट्रीय चळवळीला या आंदोलनानं सपोर्ट केला. देवबंद आंदोलनामध्ये सहभागी असताना जे पण लोक होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व करताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं. रहीमतुल्ला सयानी असू द्या, त्याचबरोबर इथं बद्रुद्दीन तय्यबजी या ठिकाणी असू द्या, पुढे मौलाना अबुल कलाम आझाद या ठिकाणी असू द्या, खान अब्दुल गफ्फार खान सारखे लोक असू द्या. तर ही सगळी जी काही लोक होते हे देवबंद आंदोलनाशी संबंधित नावं आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं मग या काँग्रेसची स्थापना जेव्हा झाली तेव्हा ऑल इंडिया, तेव्हा अलीगड स्कूलला काँग्रेसवर बहिष्कार टाकला, काँग्रेसला विरोध या ठिकाणी केला. मात्र देवबंद आंदोलनानं राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचं स्वागत केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. आणि म्हणून या पर्यायाचं पहिलं पर्याय जो आहे हे राईट आन्सर आहे, हे लक्षात घ्या. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं स्वागत या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. देवबंद चळवळीनं ते केलेलं आहे असं एकंदरीत पाहायला भेटेल. चलो, या प्रकारे हा प्रश्न पाहिला. चलो, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण पाहूया. जोड्या जुळवा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015चा प्रश्न आहे. आता पहा, हा पण प्रश्न फारसा अवघड नाहीये. तो व्यवस्थितरित्या आपण जर का हँडल केला तर सहज तुम्हाला याचे उत्तर या ठिकाणी देता येईल. अलीगड चळवळ पहा. आता अलीगड चळवळीशी संबंधित कोण आहे तर सर सय्यद अहमद खान. आता बघा, जेव्हा पण मी तुम्हाला हे सांगतो जोड्या जुळवाचा प्रश्न विचारला जाईल तर तो प्रश्न खूप सोपा आहे असं समजून घ्यायचं. का बरं? कारण 4 पर्यायामधलं एक जरी जोडी जुळली की तुमचं उत्तर या ठिकाणी लगेच या ठिकाणी येतं. आता पाहूया आपण इथं अलीगड चळवळ आणि सर सय्यद अहमद खान यांचं नाव जोडलेलं आहे दुसऱ्यामध्ये. तर 2 कुठे आहे तर 2 ठिकाणी आहे. मग पुढे जायचं. मोहम्मदन लिटररी सोसायटी जर आपण पाहिली तर 1863 साली स्थापन करण्यात आली आणि ही अब्दुल लतीफ यांच्या माध्यमातून स्थापन झालेली आहे. मोहम्मदन लिटररी सोसायटीचा मुख्य उद्देश
भारतीय मुस्लिमांना आधुनिक शिक्षणासोबतच पारंपरिक शिक्षण देखील द्यावं आणि त्याचबरोबर या ठिकाणी विज्ञाननिष्ठ समाज याची निर्मिती या ठिकाणी करावी. काय तर आधुनिक शिक्षणासोबत पारंपरिक शिक्षण आणि विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी या प्रकारे मोहम्मदन लिटररी सोसायटी अब्दुल लतीफ खान यांच्या माध्यमातून झाली. हे त्यावेळेचे बंगालचे नवाब या ठिकाणी होते, लक्षात घ्या. तर या प्रकारे ब च तिसरा पर्याय आहे. मग ब च तिसरा पर्याय मग लगेच या ठिकाणी इथं इथं 4 दिलेले, त्यामुळे हे काय उत्तर नाही. मग पर्याय नंबर 4 हे याचं राईट आन्सर आहे. अहमदी आंदोलन पाहिलं तर मिर्झा गुलाम अहमद यांनी अहमदी आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. आणि त्याचबरोबर जामिया मालिया इस्लामिया युनिव्हर्सिटी ही 1920च्या दरम्यान स्थापन झाली. मोहम्मद अली यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसतं. त्यामुळे पर्याय नंबर 4 हे याचं राईट आन्सर आपल्याला दिसतात. आता बघा हे प्रश्न हे मी तुम्हाला या ठिकाणी कसे सॉल्व्ह करायचे ते पण सांगते. केवळ उत्तर सांगत आहे तर त्या प्रश्नांच्या मागे असणारी जी काही पार्श्वभूमी आहे ती पण समजावून सांगतोय आणि याच बरोबर ते प्रश्न हँडल कसे करायचे ते पण तुम्हाला इथं सांगतो. तर राज्यसेवा मेन्सचा जे कोण विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं त्याचं कौशल्य इथे या ठिकाणी डेव्हलप होईल. आणि 60 पैकी तुम्हाला मी सांगतो राज्यसेवा मेन्सचा इतिहासाचा पेपर 60 मार्कांचा आहे. 60 पैकी तुम्हाला किमान 45-50 मार्क इतिहास या विषयामध्ये मिळवणं अवघड नाही. काय म्हणतोय 45 प्लस मार्क मिळवणं फार अवघड बिलकुल नाही. परंतु माहित नाही का विद्यार्थ्यांना 12, 15, 20, 22 असे मार्क पडतात. तर व्यवस्थित काम केलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा या ठिकाणी होईल. चलो पुढचा बघा. पुढील पैकी कोणते विधान सर सय्यद अहमद खान यांचे आहे? सय्यद अहमद खान यांचे कोणतं विधान आहे असं म्हटलेलं आहे. 2015चा क्वेश्चन आहे. पहा, आधुनिक शिक्षणाचा इंग्रजी भाषेचा स्वीकार केल्याशिवाय मुस्लिम समाजाची प्रगती होणं अवघड आहे. हे तर आपण पाहिलं आता PYQs मध्ये. आधुनिक शिक्षण आणि इंग्रजी भाषेचा स्वीकार करायला सांगितलेला आहे त्यांनी आणि त्याशिवाय मुस्लिम समाजाची प्रगती होणार नाही. हे वाक्य सर सय्यद अहमद खानचं आहे का? 100% आहे. हिंदू मुस्लिम म्हणजे भारतीय वधूचे नेत्र आहे. भारत एक सुंदर या ठिकाणी वधू आहे. एक सुंदर या ठिकाणी ती एक वधू आहे आणि हिंदू मुस्लिम तिचे 2 सुंदर डोळे आहे. ही भूमिका मांडणारे पहिले सर सय्यद अहमद खानच आपल्याला दिसतात. आता पहा हे पण त्यांचं आहे. तिसरं जर आपण पाहिलं हिंदुस्थानात हिंदू मुस्लिम ही 2 राष्ट्र आहेत. आता हिंदुस्थानात हिंदू मुस्लिम ही 2 राष्ट्र आहेत ही भूमिका कोणी मांडली? आपल्याला असं वाटतं की भूमिका सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी बॅरिस्टर जिनाने मांडली, जिला आपण 2 नेशन थेरी असं या ठिकाणी म्हणतो. काय म्हणतो तिला? तर 2 नेशन थेरी. आता हे तर नक्की आहे की 2 नेशन थेरी 1940 साली जन्माला आली. परंतु लक्षात घ्या बॅरिस्टर जिनाची ही 2 नेशन थेरी सर सय्यद अहमद खानच्या या भूमिकेवर आधारित होती. पण सर सय्यद अहमद खान ही भूमिका कधी मांडतात तर 1888ला. 1888ला जेव्हा युनायटेड इंडियन पेट्रियाटिक असोसिएशनची स्थापना झाली, त्या युनायटेड इंडियन पेट्रियाटिक असोसिएशनच्या स्थापना वर्षी किंवा स्थापना दिवशी त्यांनी ही भूमिका मांडली की भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम अशी 2 राष्ट्र राहत आहेत आणि त्यामुळे काँग्रेस ही हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी स्थापन झालेली संघटना आहे. भारतीय मुस्लिमांनी काँग्रेसमध्ये सहभागी होऊ नये, नाहीतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा काँग्रेसने जर इंग्रजांना या देशातून हद्दपार केलं तर ते हिंदू राष्ट्र निर्माण करतील. मग हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमांचं हित आहे का नाही हे तुम्ही ठरवा. या प्रकारची ती भूमिका ते व्यक्त करत होते आणि म्हणून ते म्हणतायत की हिंदुस्थानात हिंदू आणि मुस्लिम ही 2 राष्ट्र आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता चौथं सेंटेन्स जर आपण पाहिलं तर काय मुसलमानांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पासून दूर राहावं. एकदम बरोबर आहे. आणि त्यासाठीच त्यांनी ऑल इंडिया मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स स्थापन केली. त्याचबरोबर युनायटेड इंडियन पेट्रियाटिक असोसिएशन स्थापन केली. यासाठी तर त्यांनी हे सगळ्या संघटना स्थापन केल्या होत्या. तर मुद्दा नीट लक्षात घ्या. या प्रकारे आपण पाहू शकतो की हे 4ही सेंटेन्स त्यांचीच आहे. 4ही विधानं त्यांचीच या ठिकाणी आहे. म्हणून वरील सर्व बरोबर आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. या प्रकारचे प्रश्न हे अशा पद्धतीनं विचार करून ते हँडल करायचे आहेत तुम्हाला. पुढचा प्रश्न आपण पाहूया. राज्यसेवा मेन्स 2015ला हा प्रश्न या ठिकाणी आहे. आता पहा हा प्रश्न काय आहे तो पण व्यवस्थित केअरफुल या ठिकाणी पाहून घेऊया. सर सय्यद अहमद खान यांच्या बाबत पुढील विधानांपैकी कोणते चुकीचं आहे? सर सय्यद अहमद खान मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. तुम्हाला हा टॉपिक अभ्यासत असताना मोहम्मद इक्बाल बॅरिस्टर जिना यांच्यासोबतच सर सय्यद अहमद खान खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना मुस्लिम
सुधारक म्हणून देखील संबोधलं जातं. तसं हिंदूंमध्ये राजाराम मोहन रायांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, तसं मुस्लिमांमध्ये सर सय्यद अहमद खानचं मोठं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी मानलं जातं. तर आपण पाहूया हा प्रश्न काय आहे. आता या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? या प्रश्नामध्ये सांगितलं आहे, सर सय्यद अहमद खान यांच्या बाबत पुढील विधानांपैकी कोणतं चुकीचं आहे, कोणतं अयोग्य आहे, कोणतं चुकीचं आहे असं विचारलेलं आहे. मग इथं पाहू शकतो, त्यांनी इंग्रजांना खात्री देण्याचा प्रयत्न केला की मुस्लिम 1857च्या उठावाकरता जबाबदार नव्हते. हे बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे. कारण लक्षात घ्या, 1857चा विद्रोह झाला, त्यानंतर इंग्रजांनी भारतीय मुस्लिमांवर विविध प्रकारचे निर्बंध लादलेले आहेत. आता इंग्रजांना असं वाटलं की यापूर्वी म्हणजे इंग्रज भारतामध्ये येण्यापूर्वी मुघलांची सत्ता होती, मुसलमानांचं राज्य होतं. ते नष्ट करून इंग्रजांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि म्हणून वहाबी आंदोलनासारखे जे काही आंदोलनं होती त्यांनी भूमिका अशी मांडली की इंग्रजी राज्य हे या ठिकाणी आमचं शत्रू राष्ट्र आहे आणि त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात आपला जिहाद पुकारायचा आहे. साहजिकच वहाबी आंदोलनानं कट्टर भूमिका घेऊन भारतीय मुस्लिमांना इंग्रजांच्या विरोधात जिहाद पुकारायला लावला आणि 1857च्या विद्रोहामध्ये वहाबी आंदोलनाचे बरेचसे कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यामुळं 1857चा बिमोड झाला किंवा हा विरोध या ठिकाणी इंग्रजांनी मोडून काढल्यानंतर जेव्हा समीक्षा झाली तेव्हा लक्षात आलं की भारतीय मुस्लिमांनीच हा विद्रोह या ठिकाणी केला आहे. म्हणून मग इंग्रजांनी जेव्हा नंतरच्या काळामध्ये पाहिलं तेव्हा इंग्रजांनी भारतीय मुस्लिमांवर निर्बंध आणले. मग इथे लक्षात घ्या, सर सय्यद अहमद खान यांनी ती भूमिका मांडलेली आहे की 1857च्या विद्रोहाला मुस्लिम लोक जबाबदार नाही तर हिंदू लोक जबाबदार आहे. ही भूमिका इथे या ठिकाणी सर सय्यद अहमद खान मांडताना एकंदरीत दिसतं. हे विधान बरोबर आहे. त्यांनी मुस्लिमांचे मन माने झाले, पण मुस्लिमांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला की इंग्रजी शिक्षण घ्यायला हवं. मुस्लिमांचे मन वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांनी इंग्रजी शिक्षण घ्यावं. एकदम बरोबर आहे. इंग्रजी शिक्षण मुस्लिमांमध्ये आलं ते सर सय्यद अहमद खान यांच्यामुळे आलेलं आहे. पुढे पहा, त्यांनी मुसलमानांना अशी विनंती केली की त्यांनी इंग्रजांना सहकार्य करावं. इंग्रजांना सहकार्य करावं असं म्हणले का ते कधी? खूप वेळा म्हणलेत, सातत्यानं म्हणलेत. हे लक्षात घ्या. विधान बरोबर आहे. चौदा, त्यांनी 1857च्या उठावानंतर 2 पुस्तकं लिहिली. 57च्या विद्रोहानंतर 2 पुस्तकं लिहिली. एका पुस्तकात उठावाची कारणं दाखवण्यास्तव व दुसऱ्या उठावाचा परिणाम काय झाला हे लिहिण्यास्तव आहे. म्हणजे एका पुस्तकात उठावाची कारणं लिहिलेली आहेत आणि दुसऱ्या पुस्तकात उठावाचा परिणाम काय झाला या संदर्भात. आता हे लक्षात घ्या, वर्ष 3 बरोबर आहे, मग चौथं चुकीचं असणार आहे, कारण आयोगाने चुकीचा प्रश्न विचारला. तर तुम्ही सहजरित्या हे पर्याय या ठिकाणी निवडू शकता. परंतु या मागचं काय नेमकं आहे गणित ते नीट समजून घ्या. 1857च्या विद्रोहानंतर एक पुस्तिका छापली होती सर सय्यद अहमद खाननी, जिचं नाव होतं अ कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी. काय? अ कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी म्हणजे 1857चा विद्रोह का झाला हे सांगण्यासाठी एकच पुस्तक छापलं. त्याच्या परिणामाबद्दल सर सय्यद अहमद खानने कुठलं पुस्तक छापलेलं नाहीये. द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी हाच एकमेव ग्रंथ पाहायला भेटतो. त्या ग्रंथामध्ये भूमिका मांडली आहे की इंग्रजांचं राज्य किंवा इंग्रजांच्या विरोधात उठाव झाला. यामागचं कारण असं होतं की ब्रिटिशांनी त्यांच्या प्रशासनात भारतीय लोकांना सहभागी करून घेतलं नाही आणि म्हणून इंग्रजांच्या ज्या काही चांगल्या चांगल्या योजना होत्या त्या भारतीय जनतेपर्यंत पोहोचू शकल्या नाही. म्हणून हा विद्रोह झालेला आहे. ही भूमिका सर सय्यद अहमद खान मांडताना एकंदरीत दिसून येतं. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चलो, यानंतरचा क्वेश्चन आहे 2014चा. पहा आता 2014ला काय प्रश्न आहे. इथं विचारला आहे, खालील विधानांपैकी कोणते सर सय्यद अहमद खान बाबत खरे नाही. बघा, परत सर सय्यद अहमद खान. आणि कोणतं विधान खरं नाहीये, कोणतं विधान चुकीचं आहे, खोटं आहे असं म्हटलेलं आहे. त्यांनी अलीगड येथे मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज सुरू केले. बरोबर आहे. अलीगडमध्ये त्यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज या ठिकाणी काढले, ज्याचे नंतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर झाले. विधान बरोबर आहे का? 100% बरोबर. ठीक आहे. त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटी स्थापन केली, जिच्या नंतर सायंटिफिक सोसायटीमध्ये रूपांतर झाले. आता ट्रान्सलेशन सोसायटी कशासाठी? इंग्रजी ग्रंथांचं उर्दूमध्ये भाषांतर करण्यासाठी, आणि तिचंच नंतर रूपांतर सायंटिफिक सोसायटी म्हणजेच विज्ञान समाजामध्ये झालेलं आहे. विधान बरोबर आहे. त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यावर भर दिला. मला सांगा, हिंदू मुस्लिम ऐक्यावर यांचा भर या ठिकाणी होता. आता लक्षात घ्या, यांची भूमिका राहिली ना की हिंदू म्हणजे
हिंदू मुस्लिम ऐक्यावर भर दिला, या संदर्भात आपण थोडंसं वेट करू. आणि चौथं विधान पाहूया, त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध काँग्रेसला साथ दिली. आता पहा, हिंदू मुस्लिम ऐक्यावर भर दिला हे विधान बरोबर आहे का? आता एका नजरेत किंवा एका सेकंदाला असं मला वाटलं की यार ते एका बाजूला म्हणतात की भारत एक सुंदर या ठिकाणी वधू आहे आणि त्याचे दोन डोळे आहेत, हिंदू आणि मुस्लिम, म्हणजे एकेची भूमिका आहे. आणि दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतात की भारतामध्ये दोन राष्ट्र आहेत, एक हिंदू राष्ट्र आणि एक मुस्लिम, म्हणजे विभाजनाची भूमिका आहे. मग या प्रकारच्या दोन्ही बाजूला आपण विचार करायचा. जेव्हा कन्फ्युजन येतं ना, तेव्हा लगेच निर्णय घ्यायचा नसतो, तेव्हा चौथं सेंटेन्स वाचायचं असतं. मग चौथं सेंटेन्स काय आहे, तर त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध काँग्रेसला साथ दिली. आता मला सांगा, सर सय्यद अहमद खान कधी काँग्रेसला साथ दिली का? तर नाही, काँग्रेस साथ नाही दिली. म्हणजे हे पहिलं तर बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं पण बरोबर आहे. कारण हिंदू मुस्लिम ऐक्याची भूमिका मांडलेली आहे. कारण भारत एक या ठिकाणी सुंदर वधू आहे आणि तिचे दोन डोळे हिंदू मुस्लिम, म्हणजे ऐक्याची भूमिका, तो संदर्भ लक्षात ठेवायचा. काँग्रेसला साथ दिली का? तर नाही दिली. म्हणून राईट आन्सर काय आमचं? तर पर्याय क्रमांक 4 हे आमचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 हे आमचं काय आहे? राईट आन्सर आहे. लक्षात घ्या. चलो, समजलं का? प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे या प्रकारची भूमिका तुम्हाला मी इथं सांगतो. पहा, आता पहा हा प्रश्न डब्ल्यू हंटरचा. 1870च्या दरम्यान या डब्ल्यू हंटरनं एक पुस्तक लिहिलं होतं, ज्या पुस्तकाचं नाव होतं इंडियन मुसलमान्स. 1870ला म्हणजे बघा महत्वाच्या घटना आहेत बघा. 1870 इंडियन मुसलमान्स, 1872 तुमची जनगणना आहे, आणि त्यानंतर आहे 1875ला अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी किंवा अलीगड स्कूल म्हणूया. आता अलीगड स्कूल, आता अलीगड स्कूल 1875ला स्थापन झालं. परंतु ह्या दोन महत्वाच्या घटना त्या संदर्भात खूप इम्पॉर्टंट होतं. एक तर इंडियन मुसलमान हा ग्रंथ डब्ल्यू हंटरचा, आणि त्यानं भूमिका काय मांडली, त्या भूमिकेचा आधार घेतला गेला आणि मग अलीगड स्कूलची निर्मिती आहे. 1872ला पहिली जनगणना झाली, त्याच्यामध्ये हिंदूंचं आणि मुस्लिमांचं कॉन्ट्रीब्युशन किंवा हिंदू आणि मुस्लिमांची स्थिती काय आहे ते समजलं गेलं. आणि म्हणून मग मुस्लिमांना देखील आता आधुनिक शिक्षण दिलं पाहिजे आणि ब्रिटिशांच्या प्रशासनात त्यांचा सहभाग करून घेतला पाहिजे, या प्रकारची जी भूमिका आणली आहे, त्यातून मग अलीगड स्कूलची निर्मिती सर सय्यद अहमद खानने केलेली आहे. मग इथं लक्षात घ्या, इंडियन मुसलमानच्या ग्रंथात मुसलमानांचं वर्णन काय केलं, तर याचं उत्तर काय? बंड करण्याची दांडगी इच्छा असलेले, बंड करण्याइतके शूर असलेले, बंड करण्यास कमकुवत असलेले, संघटना मांडण्यास कमकुवत असणारे. तर आता लक्षात घ्या की जर समजा कोणाला इथे या ठिकाणी या संदर्भातलं काय माहीत नसेल किंवा एखाद्या गोष्टी माहीत नसेल, तर आपल्याला किमान हे माहिती पाहिजे डब्ल्यू हंटरचा कालखंड. जसं की आपण पाहतो बघा, डब्ल्यू हंटरच्या माध्यमातून एक कमिशन नियुक्त झालं होतं 1882ला, ज्याला आपण हंटर कमिशन म्हणतो. मला असं वाटतं की एमपीएससीची परीक्षा देणारा आणि राज्यसेवा मेन्स पर्यंत पोहोचलेला विद्यार्थी त्याला हंटर कमिशन माहीत नाही असं होणार नाही. हंटर कमिशन त्याला माहिती आहे. म्हणजे डब्ल्यू हंटरच्या नेतृत्वाखाली एक शिक्षणाचा आयोग आला होता, एवढं तरी माहिती आहे. मग त्याच डब्ल्यू हंटरचा कालखंड म्हणजे 1857च्या उठावानंतरचा कालखंड आहे. एवढं तर आपल्याला सहजपणे समजता या ठिकाणी येतं. आता हे तर आपल्याला समजतंय की 1857च्या उठावानंतरचा घटकांवर प्रश्न विचारला, कारण डब्ल्यू हंटर 1857च्या उठावानंतरचा कार्यकर्ता आहे. ठीक आहे, मग 1857च्या उठावानंतर त्यानं एक इंडियन मुसलमान हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला, आणि मग त्या ग्रंथामध्ये त्यानं नक्कीच मुस्लिमांना चुचकारण्याचा प्रयत्न केला असावा. चुचकारणं माहिती का? हा शब्दप्रयोग बघा, मी काय म्हणतोय की मुस्लिमांना चुचकारण्याचा प्रयत्न, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये डिवचणं म्हणतात. पहा, आता बघा डिवचणं काय प्रकरण आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीला उद्युक्त करायचं असेल काम करण्यासाठी, तर त्याला चिडवतो आपण, है ना, त्याला आपण चिडवतो. मग तशाच प्रकारचं काम इथे या ठिकाणी केलं असणार. उदाहरणार्थ आता आणखीन एक पाहतो बघा, लहानपणी जर समजा आपण मित्रांमध्ये खेळत असो किंवा घरामध्ये आपल्या घरामध्ये भावंड आहेत, तर त्या भावंडांना एकमेकांना चिडवत असतो आपण. लहानपणी चिडवतो, त्याचबरोबर मित्रांना चिडवतो, आपल्या घरातल्या भावांना बहिणींना चिडवतो, जेणेकरून ती उद्युक्त व्हावी आणि तिने आपल्यासोबत लढाई करावी, हा आपला उद्देश असतो का नाही. तर त्या प्रकारे चिडवायचं आहे. एखाद्या व्यक्तीला चीड येईल तर तो त्या संदर्भामध्ये काही प्रतिक्रिया देईल, आणि म्हणून इथं चीड आणण्याचं काय आहे, तर बंड करण्याची दांडगी इच्छा असतात. तुझं म्हणलं की भारतीय मुसलमान बंड करण्याची दांडगी इच्छा आहे, तर मला सांगा इंग्रजांचा हेतू या ठिकाणी साध्य होईल का? तर त्यांना मुस्लिमांना म्हणाल की तुम्ही खूप भारी आहात, तर नाही होणार. लक्षात घ्या. का बरं?
कारण हिंदू राष्ट्रवादाला रोखायचं असेल तर भारतीय मुस्लिम आपल्या सोबत हवे आहे, हे इंग्रजांची पॉलिसी होती, फोडा आणि राज्य करा याची. त्यामुळे हे तर त्याचं उत्तर नक्कीच नाही. बंड करण्याशूर मुस्लिमांना तुम्ही खूप छान आहात, तुम्ही खूप बलदंड आहात, तुम्ही खूप भारी आहात, खूप शूरवीर आहात, आम्ही तुम्हाला घाबरलो, असं इंग्रज बोलतील का? तर नाही. आता पहा, संघटना मानण्यास कमकुवत आणि त्याचबरोबर बंड करण्यास कमकुवत. आता मला सांगा, दोघांमधनं समजा एखाद्या मुलाचं नाव आहे बबलू. एखाद्या मुलाचं नाव आहे बबलू. मला सांगा, त्या बबलूला जर तुम्ही बबल्या म्हटला आणि त्यानंतर त्याला बब्या म्हटला, तर तो मुलगा चिडल कधी? बबलूचा बबल्या झाल्यावर चिडल की बाब्या बोलल्यावर चिडल? तर बब्या बोलल्यावर चिडल, बबल्या बोलल्यावर नाही चिडत. लक्षात घ्या. ठीक आहे, समजताय का? म्हणजे त्याला ती बोचरी टीका झाली पाहिजे जेणेकरून तो चिडला जाईल आपल्यावर. आणि म्हणून मग लक्षात घ्या, यामध्ये मुस्लिमांना जर म्हणले की तुम्ही संघटना मांडण्यासाठी कमकुवत आहात, तर ते म्हणतील हा बाबा बरोबर आहे, संघटना आम्ही नाही मांडली, आम्ही कमकुवत आहे. आणि जर म्हणलात तुम्ही बंड करण्यास कमकुवत आहात, तुमचे राजे लोक होते, तुमचा पूर्वज राजे महाराजे आहात, तुम्ही बंड करू शकत नाही, अशी जर भूमिका या ठिकाणी घेतली, तर मग मुस्लिम लोक जास्त या ठिकाणी चिडणार आहे. आणि म्हणून मग त्याने सांगितलं त्या ठिकाणी तुम्ही बंड करण्यास कमकुवत आहे, हे लक्षात घ्या. काय सांगितलं? बंड करण्यास कमकुवत आहे. आता हा संदर्भ ज्यांनी पुस्तकं वाचली चांगली, स्पेक्ट्रम सारखं पुस्तक किंवा तुमचा फडक्यांची पुस्तकं, तर त्याचबरोबर इकडं आपण इग्नू नको आपल्या वायसेनची पुस्तकं, हे एवढं जरी वाचले आणि जर तुम्हाला हा संदर्भ सापडा तर काय विषय नाहीये. परंतु ज्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न इतिहासाचे कुठे येतात, कुठल्या पुस्तकातून येतात हे माहीत नाही, त्यांच्यासाठी या प्रकारची थोडीशी मेथड तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर काय आहे? पर्याय नंबर 3 हे लक्षात घ्या. चलो, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. पुढचा प्रश्न काय आहे? तर 2013चा राज्यसेवा मेन्सचा प्रश्न आहे. आता बघा, इथं म्हटलेलं काय आहे? विधानं दिलेली आहेत, अविधान आणि ब विधान. अ आणि आर. विधान अ, 1893 मध्ये मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन फॉर अप्पर इंडियाची स्थापना करण्यात आली. आणि त्यानंतर कारण का स्थापना केली? तर मुस्लिमांना राजकीय क्षोभापासून अलिप्त ठेवण्यासाठी, राजकीय क्षोभापासून या ठिकाणी अलिप्त ठेवण्यासाठी आणि भारतात ब्रिटिशांची सत्ता मजबूत करण्यासाठी. आता पहा, हे दोन सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तर डिफेन्स ओरिएंटलची स्थापना 1893 ला झाली का? विधान बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो मुसलमानांना राजकीय क्षोभापासून दूर ठेवण्यासाठी झाली होती का? एक मुद्दा. आता 1893 ला डिफेन्स असोसिएशनची स्थापना झाली. आता काय नेमकं झालं होतं 1893 ला, ज्यामुळे ही संघटना स्थापन करावी लागली? जसं मी तुम्हाला सांगितलं की युनायटेड पेट्रियाटिक असोसिएशन भारतीय देशभक्त संघ स्थापन केला गेला. स्थापन कधी केला गेला? 1888 ला स्थापन केला. का स्थापन केला याची पार्श्वभूमी काय? तर 1887 ला काँग्रेसचे अध्यक्ष मुस्लिम बनवले होते, म्हणून हे संघटन म्हटलं. मग 1893 ला असं काय घडलं? तर 1893 ला हिंदू मुस्लिमांचे दंगे झाले. हिंदू मुस्लिमांचे दंगे झाले त्या काळामध्ये हिंदूंना संघटित करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी 1893 ला सार्वजनिक गणेशोत्सव या ठिकाणी सुरू केला. मग त्या संदर्भात का बरं गणेशोत्सव सुरू केला? तर हिंदूंना संघटित करायचं आहे यासाठी केलेला आहे. आणि मग त्याच वेळेस मुस्लिमांना पण संघटित करण्यासाठी आणि त्यांचं हितसंबंध जोपासण्यासाठी, त्यांची सुरक्षा करण्यासाठी या प्रकारचं डिफेन्स असोसिएशन स्थापन करण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे अ बरोबर आहे, ब मात्र चुकीचं आहे, अ बरोबर आहे, र मात्र चुकीचं आहे, हे याचं राईट आन्सर. समजलं का? या प्रकारचा संदर्भ लावायचा आणि त्यानुसार प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012चा एक क्वेश्चन आहे, तो आपण आता इथे ठिकाणी पाहूया. प्रश्न काय आहे? धार्मिक शुद्धी आणि बंगाली मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा. पहा, धार्मिक शुद्धी आणि बंगाली मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी हाजी शर्यत उल्लाह, आत्ताच आपण बोललो, हाजी शर्यत उल्लाह यांनी कोणती चळवळ सुरू केली? तर तिचं नाव होतं फरियादी चळवळ. तर फरियादी चळवळ यांचाच मुलगा पुढे जाऊन दादू मियाचा शिष्य दया मिया यांच्या माध्यमातून या फरियादी आंदोलनाची सुरुवात झाली. बंगालमधली होती ही चळवळ, लक्षात घ्या. वहाबी आंदोलन जर आपण पाहिलं तर सय्यद अहमद राय बरेली यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे. राय बरेली यांनी या ठिकाणी वहाबी आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर राय बरेली मधले ते होते
बरेलवी म्हणा. तर बरेलवी यांनी हे आंदोलन सुरू केलं. ते म्हणजे कोणतं? वहाबी चळवळ. तितुमीरचा लढा आपण पाहिलं. तितुमीरचं आंदोलन काय होतं ते आपण पाहिलं. देवबंद आंदोलन जर आपण पाहिलं तर देवबंद आंदोलन पण आहे. फरियादी चळवळ, शर्यत हाजी शर्यतुल्लाह यांचं या ठिकाणी फरियादी आंदोलन. देवबंद आंदोलन वलतवींनी सुरू केलेलं आहे आणि बरेलवीचं वहाबी आंदोलन आणि फरियादी आंदोलन हाजी शर्यतुल्लाह यांचं या ठिकाणी आहे. ठीक आहे, ते समजतंय व्यवस्थितरित्या. चलो पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. यस, झाले मला वाटतं, थँक्स. तर ह्या प्रकारे मित्रांनो धार्मिक सुधारणा चळवळ मुस्लिम समाजातील खास करून त्या संदर्भामध्ये आपण डिटेल्सपणे या ठिकाणी माहिती घेतली. ते लेक्चर समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. थांबूया आपण, भेटूया नेक्स्ट सेक्शनला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.